ओगो पिलो भाकरी थापू लागायला थांबा। नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना आपुलकीचा प्रश्न, कसे आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे मजेत असाल। आजची सकाळ जरा थोडीशी धावपळीचीच राहिली। आज उठल्यानंतर पहिल्यांदा गेले ते पाखऱ्याकडे आणि आर्याकडे जाऊन एक चक्कर टाकून आले आणि सकाळ सकाळी सगळ्यांची धावपळ चालू आहे। तर का तर गॅस संपला आणि गॅस संपल्यानंतर मम्मीनं पटपट पटपट विटा गोळा केल्या आणि चूल मांडली आणि चुलीवरती सकाळी नाश्त्याची तयारी सुरू केली आहे। तर आता आपण बघूयात काय चाललंय मम्मीची तयारी नाश्त्यासाठी। किती पेटलंय ते? सोनू बसलाय पप्पांच्या सोबत आणि मम्मीनं चपाती बनवली आहे नाश्त्यासाठी आणि मटकीची उसळ। मस्तपैकी गावरान बेत केलेलं आहे चुलीवरती। चूल हेच गावाकडील जीवनशैलीचं खरं वैशिष्ट्य आहे आणि गावाकडील जीवनशैलीचा खरा आत्मा म्हणजे चूल। शहरातल्यासारखा गॅस संपला की रेडीमेड खाणं आणा आणि खा याचा फारसा संबंध गावाकडे येत नाही। का तर निसर्गानं उपलब्ध करून दिलेलं जळण गावाकडे उपलब्ध असतं। विटा मांडल्या किंवा दगड मांडले की चला जेवण बनवायला सुरुवात। गेल्या काही काळापासून शहरातील लोकांना गावाकडील चुलीवरच्या जेवणाची भुरळ पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि चुलीवर बनवलेल्या पिठल्या भाकरीची चव इतर काही औरच असते। निसर्ग शांतता आणि चुलीवरल्या जेवणाची चव चाखण्यासाठी हल्ली शहराकडील मंडळी ही मोठ्या प्रमाणावर गावाकडे वळताना आपल्याला दिसत आहेत। मुंबईसारख्या शहरांमध्ये देखील ढाबा आणि चुलीवर बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील मंडळींची गर्दी झालेली आपल्याला दिसून येते। नवनवीन हॉटेल आणि चुलीवर बनवलेल्या अस्सल गावरान पद्धतीने बनवलेल्या पदार्थांची चव चाखण्यासाठी हॉटेलच्या बाहेर मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसून येतात। याचं नेमकं कारण काय आणि चुलीवरचं जेवण इतकं रुचकर का बरं लागतं? गावाकडचं जेवण आणि शहरातलं जेवण ह्याच्या चवीमध्ये एवढा फरक का बरं असतो हे आता आपण जाणून घेऊया। याचं मुख्य कारण म्हणजे गावाकडे चुलीवर जेवण बनवताना लागणारे घटक, मसाला, फोडणीचं साहित्य, तूप हे सगळे घटक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी। गावाकडं जे पदार्थ बनवले जातात त्याच्यासाठी जे घटक वापरले जातात किंवा पालेभाज्या वापरल्या जातात, भाज्या वापरल्या जातात, ह्या शेतातून आणलेल्या ताज्या भाज्या असतात आणि या भाज्या साठवण्यासाठी शहरात जे घटक वापरले जातात त्याचा वापर या ठिकाणी केला जातात। गहू, तांदूळ आणि कडधान्य देखील तीच असतात। शेतात पिकवणारा गहू हा विक्रीसाठी शहरात पाठवण्या अगोदर स्वतःसाठी बाजूला करून ठेवला जातो। त्यामुळे शहरामध्ये हे धान्य साठवण्यासाठी जी कीटकनाशके आणि वापरली जातात ती याच्यामध्ये मिसळली जात नाहीत। गावाकडं दूध आणि दही हे तर कधीच विकत आणलं जात नाही, कारण त्यासाठी घरीच गाई आणि म्हशी पाळल्या जातात किंवा शेळ्या पाळल्या जातात आणि त्यांचाच दुधाचा वापर करून तूप आणि ताक, लोणी हे देखील घटक आहारामध्ये समावेश केला जातो त्यांचा। उन्हाळ्यामध्ये अंगणात पापड, कुरडया, मसाले वाळवले जातात आणि आपल्याला हवं तसं ते साहित्य सगळं गिरणीतून बारीक करून आणलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाकडील जेवणाला जी अप्रतिम चव येते ती गावाकडे असणाऱ्या पाण्यामुळे। शहरात वेळोवेळी वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून पाणी शुद्ध केलं जातं, तर गावाकडच्या पाण्याची नैसर्गिक चवच वेगळी असते। एकतर नदीच्या स्वच्छ पाण्याचा किंवा विहिरीच्या पाण्याचा उपयोग स्वयंपाकासाठी प्रामुख्याने केला जातो। त्यामुळे खनिजे आणि क्षार या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळेच या पाण्यामुळे जेवणाला जी चव येते ती अतिशय अफलातून असते। गावाकडचं जेवण रुचकर बनण्यामागे पाण्याची एक खूप मोठी
केली. भूमिका असते. तर आता जी मम्मी स्वयंपाक बनवते, चुलीवर बनवते आणि विहान तिला खूप छान पद्धतीने मदत करू लागतोय स्वयंपाक करण्यासाठी. खरं तर लहान मुलं असतात ती उद्योग आणखी वाढवून ठेवतात. तसं सोनूनं मम्मीचा उद्योग वाढवून ठेवलेला आहे. तिनं बनवलेली जी भाकरी आहे ती मोडून टाकलेली आहे आणि त्याला खूप छान वाटते हे सगळं खेळायला. गावाकडे चुलीवर बनवलेला चिकन मटन रस्सा आणि बाजरीची भाकरी प्रत्येक व्यक्तीला खाण्याची जबरदस्त इच्छा होते आणि शहरातून येणाऱ्या व्यक्तींची तर स्पेशल मागणी असते की आम्हाला चुलीवरचा गावरान रस्सा आणि बाजरीची भाकरी खायची आहे. किंवा काही पाहुण्यांची अशी इच्छा असते की आम्हाला दही आणि बाजरीची भाकरी खायची आहे. कारण चुलीवर बनवलेल्या जेवणाची चवच ही वेगळी असते. म्हणूनच प्रामुख्याने चुलीवरच्या जेवणाचं आकर्षण लोकांना असलेलं आपल्याला आढळून येतं. आता विहाननं खूप मदत केलेली आहे आजीला त्याच्या स्वयंपाक करण्यासाठी. तर या ब्लॉगच्या निमित्तानं मी तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक आणि चुलीवरच्या जेवणाची चव का एक आगळी वेगळी असते आणि लोकांना याचं का आकर्षण आहे हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. 3 वेळा मुरलीस भाकरी बाद झाली. आणि आपल्याला जर चुलीवरच्या जेवणाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच चुलीवर एकदा जेवण बनवून पहा आणि त्याचा खरा आनंद घेऊन पहा. आपल्याला समजून जाईल की चुलीवरचं जेवण एवढं चवदार का लागतं. तर यांची आजी त्याच्यासाठी मस्त अंड्याची पोळी तळून काढते. तर खरं गावाकडचं जेवण आणि गावाकडच्या जीवनाचे हृदय म्हणजे चूल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर हे चुलीचं महत्त्व तुम्हाला या ब्लॉगच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. असे छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही आपल्यासमोर येत राहू. आणि धन्यवाद तुम्ही आमचे व्हिडिओ बघता. पुन्हा एकदा आपला आभार.